नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज देखील मित्रांनो 25 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी येलो अलर्ट पाहायला मिळत आहे। या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता ही असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, आज या ठिकाणी पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस हा पाहायला मिळतोय। मित्रांनो, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वच जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे। तसेच मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये अक्षरशः अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस देखील पाहायला मिळतोय। मित्रांनो, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। दुपारनंतर व रात्री या ठिकाणी कोकणपट्टीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। एकंदरीत मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र व तसेच या ठिकाणी कोकणपट्टीच्या या भागांमध्ये भाग बदलत सर्वच भागांमध्ये अतिमुसळधार ते ढगफुटी सदृश पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। तसेच इकडे लातूर, बीड, धाराशिव, तसेच छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या सर्वच मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। एकंदरीत जर मराठवाड्याचा जर विचार केला तर 8ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच विदर्भामध्ये पाहिलं तर या ठिकाणी यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया या ठिकाणी, चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि तसेच गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकणपट्टीच्या संपूर्ण या भागांमध्ये विविध भागांमध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आज आणि उद्या काही दिवसांमध्ये हा पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी दुपारनंतर हा पाऊस होणार आहे, तर काही ठिकाणी रात्री व मध्यरात्री पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट हे घेऊन येत असतो, त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।